गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्मा तस्मै श्री सद्गुरुवे नमः। जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ। सद्गुरु चरणांना नतमस्तक होऊन आपण या निरूपणास सुरुवात करूया। मायबाप सज्जनांचे स्वागत आहे। पहा, आज आपण पाहणार आहोत। आपण बघा, प्रत्येक वेळेला म्हणत असतो एक वेळ भगवंत माफ करेल, पण हा काळ आपल्याला माफ करणार नाही। पण खरं सांगायचं झालं ना, तर काळाला सुद्धा चालवणारा माझा भगवंतच आहे ना, हे आपण विसरून जातो आणि आपण भगवंतापेक्षा काळाला मोठा मानतो। पण भगवंत स्वतःची चुकी कधीच दुसऱ्याला पाहून देत नाही, तो सर्व काळावर ढकलून देतो। पण या सर्वांना चालवणारा भगवंतच आहे ना। तुकाराम महाराजांनी सुंदर वर्णन केलेलं आहे। तुका म्हणे देवा, तुझी इच्छा तुझा ठावा। म्हणजे काय बरं? म्हणजे देवाच्या मनात आलं ना की तिथे कोणाचंच चालत नाही। म्हणजे आपण स्वतः जरी काही ठरवलं ना, किती जरी पैसा असो, श्रीमंती असो, गाडी बंगला असो, एकदा तुम्हाला दवाखान्याच्या खाटेवर त्यांनी ठेवलं ना, तर मृत्यूशिवाय त्या खाटेवरून तुम्हाला बाहेर काढता येणार नाही। एवढी शक्ती भगवंताच्या याच्यात आहे ना। पण आपण मात्र स्वतःलाच मोठे म्हणतो, मीच मोठा, या जगामध्ये भगवंत नाही। मग आपली अवस्था तशी होणारच ना, हो झाल्याशिवाय तशी राहील का बरं? अजिबात होणार नाही। कारण आपल्या जीवनामध्ये आहे ना, आपण जर नामस्मरणाने आपल्या दिवसाची सुरुवात केली तर भगवंतसुद्धा आपल्यासोबत राहील ना। पण आपण जर भगवंताचं नामस्मरणच केलं नाही तर आपली अवस्थासुद्धा भिकाऱ्यासारखी होईल। म्हणून समर्थ रामदास स्वामींनी सुद्धा सांगितलेलं आहे ना, मनुष्यानं काय करायला हवं? म्हणा सज्जना भक्ती पंथेची जावे, तरी श्री हरी पाविजेतो स्वभावे। जणी निंदते सर्व सोडून द्यावे, जणी वंदते सर्व भावे करावे। म्हणजे मनुष्यानं भक्तीच्या मार्गात राहावं ना। कुठे भगवंताचं नामस्मरण ऐकू येत असेल, हरिभजन ऐकू येत असेल, तिथे मनुष्याने 10-15 मिनटं थांबून त्याचा आस्वाद घ्यावा, तेव्हा मन अगदी प्रसन्न होऊन जातं। म्हणजे मनापासून श्रीहरीचं जेव्हा आपण नामस्मरण घेतो ना, तेव्हा भगवंताची प्राप्ती होतेच। वाईट निंदनीय गोष्टी मनुष्यानं जीवनातून सोडून द्याव्यात आणि चांगल्या पूजनीय गोष्टी प्रेमानं स्वीकारल्या पाहिजेत ना। पण हे मनुष्याचं मन आहे ना, वाईट गोष्टींकडे भरपूर वळत असतं। ते का वळतं बरं? कारण आपल्या जीवनामध्ये भगवंताचं नामस्मरण नसतं। आणि जेव्हा भगवंताचं नामस्मरण नसेल ना, तेव्हा आपल्या जीवनाची हीच अवस्था होत असते। म्हणून बघा, म्हटलेलं आहे ना, आले देवाजीच्या मनात तिथे कोणाचे चालेना। म्हणजे कारण देणारा आणि घेणारा तो भगवंतच आहे ना। मग मी केलो, मी दिलो, मी घेतलं, हे आपण का करतो बरं? इथे हे उरतं का बरं? अजिबात उरत नाही। एका शेठजींचा नियम होता, जोपर्यंत ते कुणाच्या तरी अतिथीला जेवू घालत नाही तोपर्यंत ते जेवत नव्हते। ते देवाचे खूप मोठे भक्त होते, लखपती होते, तरी पण लक्ष्मीपासून कमळपत्राप्रमाणे अलग राहत असत। त्यांना 2 मुलं आणि गृहलक्ष्मी आणि 2 नोकर होते। एका नोकराचं काम होतं दररोज कोण्यातरी एका अतिथीला बोलावून घेऊन यायचं, पण तो कसा असला पाहिजे? या नगराचा रहिवासी नसावा आणि नेहमी येणारा जाणाराही नसावा। जर एकापेक्षा जास्त अतिथी मिळाले ना तर फारच चांगलं, परंतु रोज अतिथी मिळणं आवश्यक होतं ना। एके दिवशी
संध्याकाळचे 4 वाजले. नोकरानं गावात पाहिलं, पण व्यर्थ झालं. ज्या ज्या अतिथीला तो निमंत्रण द्यायचा ना, ते काहीतरी बोलत असत. एक म्हणाला, मी जेवण करून शहरात आलोय. दुसरा म्हणाला, माझ्याजवळ काय कमी आहे, मी भाकरी मागत दुसऱ्याच्या घरी फिरू का बरं. तिसरा म्हणाला, माझी ओळख ना पाळक, त्याच्या घरी जायचं का बरं. घरी जायचं, मी तुमच्या बरोबर येईल आणि तुम्ही मला गुंडाच्या अड्ड्यावर नेलं तर माझी इज्जतसुद्धा जाईल ना. जेवण तर दुसरीकडेच राहील, पण माझ्याजवळ आहे ना, तेही मला गमवावं लागेल. चांगला धंदा आहे तुमच्या मालकाचा. बघा, मी अशा चक्करमध्ये पडणार नाही. फार फार अडचणीवर मात करून एका महात्म्याला घेऊन तो त्या हवेलीवर आला. महात्म्याला बघून शेठजींना खूप आनंद झाला. ते म्हणाले, या महाराज, आपला आश्रम कुठे आहे. महात्मा म्हणाले, भागळपूरमध्ये. शेठजीनं विचारलं, आपलं शरीर कोणत्या जातीचं आहे. महात्मा म्हणाले, ब्राह्मण. शेठ म्हणाले, किती दिवसापासून तुम्ही फकीरी करता. महात्मा म्हणाले, 3 वर्षापासून. शेठ म्हणाले, आता आपली अवस्था काय आहे. महात्मा म्हणाले, 70 वर्ष. आपण सगळे तीर्थयात्रा केली असेल मग. महात्मा म्हणाले, विठूचं ब्रह्मांजीचं दर्शन करण्यासाठी जात आहे. आपण अनेक सिद्धांच्या संगतीमध्ये आला असाल बरं. महात्मा म्हणाले, अवश्य शेठ, तुम्ही शिक्षित आहात असं वाटतं. महात्मा म्हणाले, हिंदू, उर्दू, पारसी, मराठी, संस्कृत, बांगडा, गुजराती, गुरुमुखी या भाषांना मी जाणतो. शेठ म्हणाले, धन्य भाग्य माझे, आपलं आज मला दर्शन झालं. आता आपण आज्ञा करा की तुमच्यासाठी मी कच्चं जेवण आणू की पक्क शिजलेलं. दोन्ही प्रकारचं जेवण स्वयंपाकघरामध्ये तयार आहे. महात्मा म्हणाले, पक्क जेवण आणा. शेठजींच्या आज्ञेप्रमाणे एका पत्रावळीत त्या महात्म्याला शिजलेलं अन्न वाढण्यात आलं. पण महात्म्यानं देवाला न दाखवताच, त्यांचं नाव न काही घेता ते जेवू लागले. शेठजी म्हणाले, आपण तर परमेश्वराचं नावही घेतलं नाही. हिंदू धर्मात असा नियम आहे ना की भोजन करताना भगवंताला अर्पण केल्याशिवाय, त्याचं नाव घेतल्याशिवाय कुणीच जेवत नाही. मुसलमानात सुद्धा बिस्मिल्ला म्हणतात. महात्मा म्हणाले, कुठं आहे परमात्मा दाखवा. शेठ म्हणाले, तर आपण नास्तिक आहात. महात्मा म्हणाले, हो आहे. शेठ चिडून जोरामध्ये म्हणाले, मी नास्तिकाला जेवण देऊ शकत नाही. राम राम, आज माझ्याकडून महापाप झाले. आपण पंडित नाहीत तर मूर्ख आहात. आपण महात्मा नाहीत तर बदमाश आहात. आपली तीर्थयात्रा बेकार आहे. आपला सत्संग व्यर्थ आहे. आपण पापी आहात, राक्षस आहात. इतकं बोलून शेठनं नोकराला बोलावलं. नोकर आल्याबरोबर ते ओरडून म्हणाले, तुला हाच पाखंडी अतिथी मिळाला जो ईश्वराला मानत नाही. मी याचं तोंडही पाहू इच्छित नाही. या महापापी राक्षसाची पत्रावळ कुत्र्यासमोर फेकून दे. याची मान पकडून आधी माझ्या घरातून हाकलून दे. बघा, अर्ध जेवण झालं होतं. त्या नास्तिक बाबाला कान धरून पकडलं, त्याची पत्रावळ फेकून दिली, घरातून बाहेर ढकलून दिलं. आता शेठजीनं पुन्हा नोकराला पाठवलं, एका आस्तिक अतिथीला घेऊन ये. बिचारा पुन्हा पळाला. 1 घंट्यानंतर तो एका बाबाजीला घेऊन आला, जे रामनामाचा पंचा पांघरलेले होते. गळ्यामध्ये तुळशीमाळ, मस्तकावर रामानंदी टिळक. शेठ म्हणाले, हा अतिथी ठीक आहे. शेठजीनं बाबाजींना कच्चं जेवण की शिजलेलं जेवण विचारल्यावर बाबाजीनं कच्चं जेवण मागितलं. पत्रावळ वाढली. बाबाजीने नैवेद्य दाखवला आणि म्हणाले, धन्य भगवान, जय गोपाळ. परमात्मा, आपण फार दयाळू आहात. शेठजींचा जय जयकार हो. बाळबच्चे सुखी राहो. महाप्रसादाचा महिमा झाला. जय सीताराम, लक्ष्मी नारायण गुरुजींचा जय.
सत्य की जय, दान करणाऱ्याचा जय, जगद्गुरूंचा जय, पांडुरंगाचा जय हा नैवेद्य दाखवून बाबाजी जेवण करू लागले. शेठजी म्हणाले, अशा प्रकारे नैवेद्य दाखवतात, भगवंताचं नाव घेतात असे बाबाजी ठीक आहेत. तो नास्तिक फार दुष्ट होता. जेवण तर पक्क शिजलेलं पाहिजे आणि ईश्वराचं नाव घ्यायला छाती पाठवत होती. ज्यानं एवढं चांगलं जेवण दिलं ना, त्या प्रभूला धन्यवाद सुद्धा दिले नाही. साधू कशाचा, तो भोंदू होता. जेवण करून बाबाजी जाऊ लागले तेव्हा शेठजींनी 5 रुपये दक्षिणा दिली. बाबाजी आशीर्वाद देऊन निघून गेले. नंतर शेठजीनं जेवण केलं. रात्री शेठनं रामायण तसेच गीतेचा पाठ केला. सगळ्यांनी मिळून संकीर्तन केलं. त्याचा रोजचाच नियम होता ना. त्यानंतर श्रीकृष्ण स्वारींची आरती झाली. जेव्हा रात्र झाली तेव्हा शेठजी पलंगावर झोपले. झोप लागल्यानंतर त्यांच्या हृदयामध्ये आकाशवाणी झाली, शेठ, तुम्ही ज्या नास्तिकाला भुकेल याला पळवून लावलो, अरे तुला माहिती आहे का, मी 70 वर्षापासून त्याचं पालन पोषण करतोय की ज्यानं एकदाही माझं नाव घेतलं नाही. तू माझा असा कसा भक्त आहेस? शेठजी म्हणाले, प्रभू, आपण सर्वांचे परमेश्वर आहात. आमच्यावर अलौकिक कृपा करता, माझा अपराध क्षमा करता. खरोखर माझी चूक झाली. नास्तिक आणि आस्तिक दोघांचंही पालन आपणच करता. यालाच म्हणतात ना की परमेश्वराची कृपा. आपण सर्वावर निस्वार्थ प्रेम आहे. कितीही अयोग्य मुलगा असला तरी बाप त्याला भाकरी देतोच ना, त्याचं पालन पोषण करतो. जिथे देव देणारा घेणारा असल्यावर तिथे आपलं काय चालेल? म्हणून म्हणतात ना, आळो देवाजीच्या मनात तिथे कोणाचे चालेना. पहा, भगवंताची कृपा नास्तिकावर आणि नाव न घेणाऱ्यावरही पालन करतात ना, तर सतत नामस्मरण केल्यानंतर ते रक्षण करणार नाहीत का? अहो, सतत नामस्मरणात भगवंत आपल्याला दर्शनसुद्धा देतील. परंतु एकच आहे ना, तेवढी आपल्या जीवनामध्ये तडप पाहिजे. म्हणजे भगवंताचं नामस्मरण घ्यायला ज्याचे विचार शुद्ध असतात ना, तोच मनुष्य घेत असतो. ज्याच्या मनामध्ये पूर्वी आई वडिलांचे चांगले विचार असतात, तोच भगवंताचं नामस्मरण घेतो ना. म्हणजे जो भगवंताचं नामस्मरण घेतो ना, मागच्या जन्माचे काहीतरी पुण्य असेलच ना, म्हणून तो भगवंताचं नामस्मरण घेतो ना. पण ज्याला प्रत्येक मनुष्यामध्ये, प्रत्येक प्राणी मात्रामध्ये भगवंत दिसतो ना, तोच खरा मनुष्य आहे ना. तुकाराम महाराजांनी सुंदर आपल्या अभंगामध्ये म्हटलेलं आहे, जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. म्हणजे काय बरं? म्हणजे दुःख असो, पीडित असो, कुणीही असो, माणसाला जो आपला मानतो ना आणि त्याला मदत करतो, त्याच्यामध्ये देवत्व असतं ना. कधी कधी बघा, आपल्या जीवनामध्ये एखादा आपल्याला मनुष्य भेटतो, त्याला आपण मदत करतो आणि तो आपल्याला आशीर्वाद काय देतो बरं? बघा, हा मनुष्य माझ्या या प्रसंगामध्ये देवासारखा जाऊन आला, म्हणजे आपल्याला तो स्वतः भगवंताची जागा देतो ना. असं जर आपल्या आयुष्यामध्ये घडत असेल ना, तर आपण चांगल्या मार्गावर आहोत. म्हणून तुम्ही भगवंताच्या दारामध्ये आहे ना. कितीही वाईट जरी मनुष्य गेला ना, भगवंताच्या दारामध्ये एकदा गेला की तो चांगला होऊनच परत येत असतो. चोरसुद्धा चांगला होऊन येतो. बघा, एका सुंदर उदाहरणाद्वारे स्पष्ट करू. एकदा एका रात्री चोर एका मंदिरामध्ये चोरी करण्यासाठी जातो. मंदिरात त्याला काही मौल्यवान वस्तू दिसतात, पण देवाच्या मूर्तीसमोर उभा राहिल्यावर त्याच्या मनामध्ये विचार येतो, मी देवाच्या दारात चोरी करतोय, हे योग्य आहे का बरं? पाप आहे की पुण्य आहे? याच्यामध्ये त्याच्या मनामध्ये संभ्रमच सुरू होतो, चोरी करावी की नाही. तो काही काळ वेळ शांत उभा राहतो. तेवढ्यात त्याला जाणवलं की देव म्हणजे
फक्त मंदिरातील मूर्ती नाही, तर आपल्या अंतःकरणातील सद्भावनेतील विवेक बुद्धी ही देवाचीच देणगी आहे ना. चोराने चोरी करण्याचा विचार सोडला आणि मनापासून प्रार्थना केली, त्या दिवसापासून त्यानं प्रामाणिकपणे जीवन जगण्याचा निर्णय घेतला. तात्पर्य काय बरं? देव माणसाला फक्त शिक्षा करत नाही, कधी कधी तो मनातच चांगला विचार निर्माण करून माणसाला बदलण्याची संधीसुद्धा देतो. खरा चमत्कार म्हणजे बाहेरची संपत्ती मिळवणं नाही, तर वाईट मार्ग सोडून चांगल्या मार्गावर येणं. बघा, कधी कधी आपल्या जीवनामध्ये होतं काय बरं? बघा, प्रत्येक मनुष्यानं आहे ना शाकाहारीच राहावं, पण जर आपण भगवंताकडे मागणी केली ना का मला मांसाहार सोडायचा आहे, मला शाकाहारी व्हायचं आहे, तर भगवंतसुद्धा आपल्या मागणीला प्रतिसाद करतो. आपलं मन आहे ना मांसाहारापासून वेगळं करतो, पण आपण भगवंताकडे इच्छाच निर्माण करत नाही. आपण जेव्हा जेव्हा आपण पूजेला बसतो ना, जेव्हा जेव्हा उपासनेला बसतो, आपलं मागणं काय असतं बरं? मला पैसा दे, मला धन दे. मृत्यूनंतर तुझ्या जवळ घेणार आहेस का बरे? जे भगवंताला आवडतं ते तू कर, पण ते मनुष्य अजिबात करत नाही. प्रत्येक प्राण्यामध्ये, प्रत्येक जीवामध्ये, निर्जीव गोष्टीमध्ये सुद्धा देव असतो. हे आपल्याला कधी कळतं बरं? जेव्हा आपण अखेरचे मृत्यूचे दिवस मोजतो तेव्हा आपल्याला कळतं. म्हणून तुम्ही आता जवानीमध्ये आहात ना, तेव्हाच हे तुम्हाला कळू द्या. संत ज्ञानेश्वर माऊलींनी रेड्यात सुद्धा देव पाहिला ना. ज्ञानेश्वर माऊलीच्या भावंडांना समाजानं अनेकदा किती त्रास दिला असेल. एकदा काही पंडितांनी त्यांच्या ज्ञानाची परीक्षा घेण्यासाठी त्यांना प्रश्न विचारलं. त्यावेळी माऊलींनी सांगितलं की परमात्मा प्रत्येक जीवामध्ये आहे. माणूस असो वा प्राणी असो, सर्वांच्या अंतःकरणात तोच चैतन्य स्वरूप परमात्मा आहे ना. माऊलींच्या या विचाराची परीक्षा घेण्यासाठी त्यांनी एका रेड्याकडं पाहिलं आणि त्याच्यातही तेच चैतन्य असल्याचं सांगितलं. म्हणजे माऊलींच्या कृपेनं त्या रेड्यानं वेदांचं उच्चारण केलं. अशी संत परंपरेत असिद्ध आख्यायिका आहे ना. म्हणजे या प्रसंगातून माऊलींनी दिलेला हा मुख्य संदेश आहे. देव हा केवळ माणसामध्ये नाही, तर तो चराचर सृष्टीमध्ये भरलेला आहे. म्हणून आज ज्ञानेश्वर माऊलींच्या शिकवणीतून आपल्याला सर्व जीवांवर दया, समान दृष्टी, प्रत्येकात परमात्मा पाहणं, यालाच फार मोठं स्थान आहे ना. म्हणजे सर्वांमध्ये ईश्वर आहे. संत ज्ञानेश्वर माऊलींच्या शिकवणीतील अतिशय सुंदर विचार आहेत. ज्ञानेश्वर माऊलींच्या ज्ञानेश्वरीमध्ये श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात ना की परमात्मा सर्व जीवांमध्ये समान आहे, म्हणून कोणालाही तुच्छ समजू नये. एकदा संत रस्त्याने जात होते. त्यांच्या समोर एक भुकेलेला कुत्रा आला. संतांनी आपल्या जवळचे अन्न त्याला दिलं. एका शिष्यानं विचारलं, महाराज, तुम्ही या प्राण्याला इतक्या प्रेमाने अन्न का दिलं बरं? संत म्हणाले, ज्याला तू कुत्रा म्हणतोस ना, त्याच्यामध्येही तोच परमात्मा आहे जो तुझ्या हृदयामध्ये आहे. शरीर वेगळे आहेत पण चैतन्य एकच आहे. याचं भावनेतून संत म्हणतात ना, देव शोधण्यासाठी फक्त मंदिरातच पाहू नका, प्रत्येक जीवामध्ये त्याचं अस्तित्व ओळखा. म्हणजे जगी जे जे दिसतं ना, त्यात भगवंताचं रूप पाहावं. जीवमात्रांवर प्रेम करावं, कारण सर्वांच्या अंतर्मायू तोच ईश्वर आहे ना. हिचं समत्वाची आणि भक्तीची खरी दृष्टी आहे. म्हणून आपल्या जीवनामध्ये आहे ना, आपण भेदभाव करू नका. जेव्हा आपल्या जीवनामध्ये आपण जास्त कुकर्म करायला जाऊ ना, वाईट विचारांचा अंगी करू ना, तर भगवंताच्या त्या हातामध्ये आहे. एकदा तुम्हाला खाटेवर बसवेल ना, आयुष्यभर तुम्हाला हॉस्पिटलच्या खाटेवर काढावं लागतील. म्हणून जास्त कोणावर अत्याचार करू नका. भगवंताचं नामस्मरण घ्या, त्यामध्ये आनंद आहे आणि त्या आनंदामध्ये आपण सामावून जायला हवं.
भगवंताचं आपण चिंतन करायला हवं. दुसऱ्यांच्या जीवनामध्ये दुःख देऊ नका. तुझ्या कर्माचा चक्र आहे ना, तो भगवंत त्या कर्माचं चक्र फिरवत असतो. कधी आपला घात होईल आणि कधी आपण कोणत्या स्तरावर जाऊ ना, हे सांगू शकत नाही. म्हणून नम्रपणाने हे जीवन जगा. नम्रतेमध्ये पवित्रेमध्ये भगवंत आहे, त्याचाच स्वीकार करा. आयुष्यामध्ये आनंदित झाल्याशिवाय राहणार नाही. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त.